TET आणि इतर सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी राज्यघटना स्पेशल प्रश्नोत्तर आपण घेणार आहोत। प्रश्न पहिला आहे, खालील पर्यायांपैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाहीत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उपराष्ट्रपती। प्रश्न दुसरा, ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण असावी लागतात? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 21 वर्षे पूर्ण असावी लागतात। प्रश्न तिसरा, राज्यसभा हे सभागृह नाही तर कसे सभागृह नाही? वरिष्ठ, द्वितीय, कनिष्ठ की कायमस्वरूपी? तर राज्यसभा हे कनिष्ठ सभागृह नाही। प्रश्न 14, लोकसभा हे रिकामी जागा सभागृह आहे तर लोकसभा कसे सभागृह आहे? कनिष्ठ। प्रश्न 5 आहे, भारताच्या राष्ट्रपतींची निवड करताना प्रत्यक्ष मतदान खालीलपैकी कोणत्या सभागृहाचे सदस्य सहभागी होतात? पर्यायात लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभा यापैकी कोणते सदस्य राष्ट्रपतींच्या निवडीमध्ये मतदानात सहभागी होतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तिन्ही A, B आणि C। लोकसभा, राज्यसभा, विधानसभाचे सगळे सदस्य सहभागी होतात। विशेष गरजा असलेल्या मुलामुलींसाठी शिक्षणाची कमाल वय वर्षाची अट काय आहे? विशेष गरजा असणाऱ्यांसाठी तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6 ते 18। 6 ते 18। प्रश्न 7, भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे? याचं उत्तर भाग क्रमांक 3 म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आहे। प्रश्न 8, भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम समानतेच्या अधिकाराची हमी देते? तर कलम 14 पर्याय क्रमांक 1। प्रश्न 9, राज्यघटनेचा अर्थ लावण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारताचे माननीय सर्वोच्च न्यायालय। प्रश्न 10 आहे, भारतीय राज्यघटनेचा कोणता भाग राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वांशी संबंधित आहे? तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3। प्रश्न 11, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात दुरुस्ती प्रक्रियेची तरतूद आहे? म्हणजे घटना दुरुस्तीची जी कलम आहे ती कुठली आहे? तर कलम क्रमांक 368 पर्याय क्रमांक 2। प्रश्न 12, भारतीय संविधानाची कोणते अनुसूची राज्यसभेच्या जागा वाटपाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चौथी अनुसूची। प्रश्न 13, भारतातील केंद्रीय कार्यकारिणीचे प्रमुख कोण आहेत? केंद्रीय कार्यकारिणीचे प्रमुख कोण? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राष्ट्रपती। प्रश्न 14, भारतातील राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती कोण करते? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपती। राष्ट्रपती ही राज्यपालांची नियुक्ती करतात। प्रश्न 15, भारतातील राज्य कार्यकारिणीचे प्रमुख कोण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 राज्यपाल। राज्य कार्यकारिणीचे प्रमुख राज्यपाल असतात। तर नेहमीप्रमाणे मित्रांनो 15 माझ्या आणि 16वा तुमचा। या 16व्या प्रश्नाचे तुम्ही उत्तर कॉमेंट करून द्यायचे आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकांचे अध्यक्षस्थानी कोण असतात? याचं उत्तर आपण कॉमेंट सेक्शनमध्ये द्या। आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर पेजला फॉलो करा, व्हिडिओ सेव्ह करून ठेवल्यानंतर तुम्हाला पाहता येईल। आणि हा जर व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला पाहत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांना शेअर करा। लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन भेटू। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।